कसं असतं, केवळ एखादी गोष्ट तुमच्यासाठी आत्ता घडत नाही आहे याचा अर्थ असा होत नाही की ती पुढे कधीच घडणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करायचं सोडू नका. प्रयत्न करत राहा. एक ना एक दिवस तुमचा दिवस येईलच. चला तर आज आपला आहे एपिसोड 7. तर टिफिनसाठी आज काय बनवायचं आहे ते आपण नक्कीच बघू. वेलकम बॅक टू आवर चॅनेल. होप यू ऑल आर वेल. आय एम टू. ॲक्च्युली ना आता सगळ्यांना माहीतच झालेलं आहे की माझी सुरुवात ना की चहानेच होते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला तर मस्त असं गरम कडक चहा पिऊन आपण आपल्या टिफिनच्या सिरीजला चालू करू. तर आज आपण बनवत आहोत की दोडक्याची भाजी. आता तुम्ही काय म्हणता माहीत नाही आहे, पण दोडक्याची भाजी आणि तेही आपल्याला ना तूर डाळ घालून करायचं आहे. कालच मी तूर डाळ भिजत घातलेलं होतं, त्यामुळे ॲक्च्युली काय होतं की दोडकाही जास्त आपलं शिजलं जाणार नाही आणि भाजीही खूप छान लागतं. सायमल्टेनियसली मी इथं पीठही मळून घेत आहे, कारण आपलं पीठही भिजलं जातं. त्यामुळे आपल्याला कणिक भिजल्यामुळे काय होतं की चपाती आपली खूप छान होऊन जातं. सो आपल्याला डब्यासाठी सोपी आणि झटपट होणारी अशी दोडक्याची भाजी करूया. इथं मी तेल घेतलेलं आहे, 2.5 टीस्पून इथं घेतलेलं आहे. आणि नंतर ना पहिल्यांदा काय करायचं की पॅन आपल्याला गरम होऊ द्या आणि गरम झाले की त्यामध्ये तेल टाका आणि तेलही गरम झाले की त्यामध्ये आपल्याला 1/2 टीस्पून मोहरी टाकायची आहे, 1/2 टीस्पून इथे जिरं टाकायचं आहे. छान असं ते तडतडलं की त्यामध्ये थोडंसं हिंग घाला. तेलामध्येच हिंग घाला. मग म्हणत असतील की रोज काय हे सांगते, पण ॲक्च्युली ना रोज नवीन थोडे व्ह्यूवर्स आहेत आपले, सो त्यासाठीही त्यांनाही त्या गोष्टी म्हणजे सोपे जातील कुकिंग करण्यासाठी आणि पटकन आणि झटपट आपल्याला डब्यासाठी भाजी होऊन जाईल. ह्यामध्ये मी इथं बारीक चिरून घेतलेला दोडका टाकलेला आहे. पाण्यामध्ये घालून छान थोडंसं धुवून घेतले आणि त्यामध्ये घातली. नंतर ह्यामध्ये मी तूर डाळ घातली, जी आदल्या दिवशी भिजत घातलेली होती. त्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे आणि दोडकाही खूप जास्त शिजला ना तर ते चांगलं लागत नाही. त्यामुळे आपला दोडकाही जास्त शिजणार नाही आहे. ह्याची काळजी घेऊनच इथं आपण भाजी शिजवायची आहे. इथे मी नेहमीप्रमाणे मसाला घेतलेला आहे. सांगते मी इथं काय काय घेतले आहे. शेंगदाण्याचं कूट आहे 3 टीस्पून. 1/2 टीस्पून आपल्याला इथं काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे, कारण माझं तिखट थोडंसं फिकं आहे. 1 चमचा मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं घातलं मी यामध्ये. आणि किंचित बेसन पीठ घाला, जास्त घालू नका, कारण भाजीची टेस्ट ही खूप वेगळी होऊन जाते. थोडंसं घट्टसरपणा येण्यासाठी मी घातलेले आहे आणि थोडं गरम पाणी घाला. आणि नंतर छान अशी भाजी ना एक शिजायला आली असं वाटलं ना तर त्यामध्ये गरम मसाला घाला आणि कोथिंबीर घाला. अशा पद्धतीनं आपली भाजी तयार झाली. आणि नंतर मी छोटासा गुळाचा खडा त्यामध्ये टाकलेला आहे. नंतर भाजी छान शिजू द्या. अशा पद्धतीने स्मेल ही सकाळी सकाळी ना खरंच खूप छान येते आणि छान आणि टेस्टी लागते. नंतर मी आज बनवला नाश्त्यासाठी आपली खिचडी, शाबूची आपली खिचडी. झटपट होते तीही. माझ्या मिस्टरांना खूप आवडते खिचडी, सो म्हटलं की चला आपण नाश्त्यासाठी बनवू. पण ना त्यांना ॲक्च्युली सकाळी सकाळी काहीच खायला जात नाही, कारण चहा आणि काहीतरी बिस्किट वगैरे खाल्लेलं असतात ना, तर त्यामुळे त्यांना नाश्ता जात नाही. त्यामुळे मग म्हणायला लागले की डब्यामध्ये घालूनच दे. म्हटलं ठीक आहे, आपण डब्यासाठी तर डब्यात घालून देऊ, त्यांना आवडतं म्हटल्यावर. तेल घातलं, त्यामध्ये मी जिरं घातली. जिरं घातल्यावरती मिरची घातली आणि ना मी ॲक्च्युली काय होतं की ज्यावेळेला शाबू भिजलेले असतात ना त्यातच सगळं सारण घालते, म्हणजे शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि थोडंसं साखर. ॲक्च्युली मला वाटतं की आपली ही सिरीज खूप जणांना आवडत आहे. तुम्हालाही आवडत असेल तर कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यामुळे ना ॲक्च्युली ना काही व्ह्यूज वाढत असल्यामुळे मला एक मोटिवेट येतं आणि एक एनर्जी येते की दुसऱ्या दिवशी परत आपण चला आपली सिरीज चालू करूया. कसं असतं की 1 कोटी रुपयाचा हिरा ना जर अंधारात हरवला तर त्याला शोधण्यासाठी ना 5 रुपयाची आपल्याला मेणबत्तीच उपयोगी असते. एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला महत्त्व किमतीवर नसते तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते. आजचा दिवस तुम्हाला छान जावो, फुल एनर्जेटिक जावो आणि खूप खूप आनंदात राहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. टेक केअर.
वेट मला एक सांगायचं विसरलं की मी हा कुकिंगचा व्हिडिओ करते, तर हा आपला चॅनल आहे. तर नेक्स्ट चॅनल मी दुसरा बनवत आहे आपल्या ब्लॉगिंगसाठी, तर नक्कीच सबस्क्राईब करा.